36 इंच छातीच्या मापाचा फोर्टक्स ब्लाऊजची डायरेक्ट कापडावरील कटिंग आपण बघणार आहोत. पूर्ण माप व्यवस्थित समजून सांगणार आहे. छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगणार आहे. त्याचबरोबर कोणता टक्स किती घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित असं समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपला घर बसल्या शिवण क्लास करा याचा 10वा दिवस आहे आणि आज आपण फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. कापडावरती डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग आपण करणार आहोत. तर त्याची मापे इथं आपण समजून घेऊ. तर बघा, उंची जी आहे ती 13 इंचाची आहे. छातीचं माप जे आहे ते 36 इंचाचं आहे. कंबर जी आहे ती 32 इंचाची आहे. पुढचा गळा जो आहे तो आपण घेतलेला आहे बघा 6.5 इंचाचा. मागचा गळा जो आहे तो 10 इंचाचा आहे. दंडघर जे आहे ते 5.5 इंचाचे आहे. बाही उंची ही 4 इंचाची आहे, म्हणजेच बाही लांबी ही 4 इंचाची आहे. या मापानुसार आज आपण या ब्लाऊज पिसावरती फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर सर्वात आधी आपण मागील भाग कटिंग करून घेणार आहोत. मागील भागाची मापे आपण इथे टाकून घेऊ. तर बघा, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, या साईडने जर ब्लाऊज पीस एकसारखा नसेल तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस जो आहे तो आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, इथे आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे सर्वात आधी. तर बघा, तयार ब्लाऊज 13 इंचाचा आहे. तर 14 इंचावरती आपल्याला उंचीचा माप टाकायचा आहे. या पद्धतीने या साईडने सुद्धा 14 इंचावरती मार्किंग करू, जेणेकरून आपली शोल्डरची जी लाईन आहे ती तिरकी जाणार नाही. बघा, या पद्धतीने आता इथे शोल्डर टाकून घेऊ 5.5 इंच. हे बघा, या पद्धतीने आता इथे परत शोल्डरच माप टाकायचं आहे, कारण मुंड्याची लाईन आपली सरळ येईल, तिरकी जायला नको. या पद्धतीने बघा धरायचं आहे आणि 5.25 इंचावरती आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. मुंड्या उंची जी आहे ती 5.25 इंचावरती टाकायची आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला टाकायचं आहे बघा 36 इंचाचा चौथा भाग. किती होतो तो 9 इंच होतो. 36 इंचाचा चौथा भाग इथे टाकायचा या पद्धतीने. आणि त्याच्या पुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची काही गरज नाही. आपल्याला कापड कमी पडायला नको. 1.5 इंच शिलाई मार्जिन सुद्धा आपल्याला पुरते. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कंबर बघा 32 इंचाची आहे. कंबर इथे बघा 32 इंचाची आहे. त्याचा चौथा भाग 8 इंच होतो आणि त्यामध्ये 1 इंच टक्स पॉइंट घ्यायचा आहे. आपल्याला टक्सचं माप घ्यायचं आहे 1 इंच आणि 9 इंचावरती आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप. त्यापुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने बघा, ही लाईन जी आहे ती आपण आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे मुंड्याला आकार देण्यासाठी. आणि इथून मुंड्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, नवीन शिकणाऱ्यांना प्रॅक्टिसची गरज आहे, लगेच जमणार नाही. त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनी अस्तरवरती याची प्रॅक्टिस करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कापडावरती मापे टाकायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला अस्तरवरती मार्किंग करायचे आहेत, म्हणजे मापे टाकायचे आहेत आणि अस्तर कटिंग करायचं आहे आणि अस्तर शिवायचं आहे. अस्तरचं कापड कडक असतं, त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनी अस्तरचा वापर करायचा आहे. तर गळा रुंदी आपण घेत आहोत बघा इथं 2.5 इंचाची आणि इथून आपली गळ्याची उंची राहणार आहे बघा 10 इंच या पद्धतीने. आणि इथून घ्यायचं आहे बघा आपल्याला 3 इंच ते 2.5 इंच तुम्ही घेऊ शकता इथली गळा रुंदी. आणि हा इथे आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपण टक्स टाकून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने टेप धरायचा आहे. 9 इंच जे आपण कमरेचं माप घेतलं होतं ते.
आणि टेप आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि इथून आता आपल्याला गळ्याच्या खाली मार्किंग करायचं आहे. तर 3.5 इंचावरती आपण मार्किंग करू. टक्सची उंची जी आहे ती 3.5 इंच घेऊ या पद्धतीने. दोन्ही साईडने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच ठेवायचा आहे टक्स, म्हणजे तो पूर्ण टक्स जो आहे तो 1 इंचाचा होईल. हे बघा या पद्धतीने. तर हे मागील जो पार्ट असतो आपला, मागचा जो पार्ट असतो त्याचं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. यामध्ये जर काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे बघा. आणि आता हे कटिंग करून घेते मी. या पद्धतीने बघा आपला हा मागील भाग आपण काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे, 4 टक्सचा पुढचा भाग. तर बघा अशा पद्धतीने ओपन साइड जी आहे ब्लाऊजची ती आपल्या साईडला करायची आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. मागील पार्ट जो आहे तो ठेवायचा आहे. या साईडने आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने 1/2 इंच अगदी वाढवून घ्यायचं आहे. बघा हे अशा पद्धतीने आपलं 1/2 इंच वाढवून राहणार आहे. आणि बाकीचं आहे असं आपल्याला आखून घ्यायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा हे बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा आहे असं आखून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने हा पार्ट आपण आहे असा आखून घेतलेला आहे. आता हा साईडला काढून घेऊ आपण. तर बघा इथं जे आपण 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे त्याची सुद्धा लाईन आखून घेऊ, जेणेकरून आपल्याला गळा रुंदी टाकायला अडचण येणार नाही या पद्धतीने. बघा आता इथे आपण गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच या पद्धतीने. आणि त्या पुढे आपली 3 इंच शोल्डर पट्टी आहे. आणि इथून आता आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे बघा 6.5 इंचावरती पुढचा गळा. आणि इथून आपण घेणार आहोत 2.5 इंच गळा रुंदी. आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. इथून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता आपण टक्स टाकून घेऊ आणि नंतर बघू कोणते पार्ट किती वाढवायचे, ते कोणत्या बाजूने किती वाढवायचं ते. तर बघा हे 8 इंच आहे, 8.25 इंच आहे जवळजवळ. तर ह्या 8.25चा अशा पद्धतीने मध्य काढायचा आहे आपल्याला. हे बघा आणि इथून टाकायचं आहे आपल्याला 2.25 इंचावरती. हे बघा या पद्धतीने 2.25 इंच तर 2.5 इंच अशा पद्धतीने टाकायचं आहे. आणि हा टक्स ठेवायचा आहे आपला अर्धा इंचाचा. आलं लक्षात? आता इथून आपल्याला 3.25 इंच घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा दोन्ही साईडने आपल्याला हा टक्स वाढवायचा आहे 1.5 इंचाने या पद्धतीने. आणि हे तिरकं टक्स जॉईन करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने. तर बघा हे अंतर खूप जवळ येत आहे, 1.25 इंचच येत आहे. तर आपण इथं 1.5 इंचावरती घेणार आहोत अशा पद्धतीने. असं थोडासा हा टक्स आपल्याला तिरका करायचा आहे. आणि या पद्धतीने परत आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. याला जास्त चिटकून राहणार नाही याची. तर हा टक्स आपल्याला आधी टाकायचा होता आणि नंतर बरोबर 1.5 इंच मार्किंग करून इथं घ्यायचा होता बघा. तर अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. तर हा आपला झाला टक्स. त्याच्यानंतर आता आपण इथं बघा मुंड्याची लाईन आखून घेऊ. हे बघा या पद्धतीने
अशा पद्धतीने. तर इथे बघा हे 1.5 इंचाचा घेतला. मागचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपला 1.5 इंचाचा होता आणि आता आपल्याला घ्यायचा आहे 1.25 इंचाचा. तर आपण अगदी 1/2 इंच दोन्ही मधला फरक ठेवणार आहोत, जास्त फरक ठेवणार नाही. या पद्धतीने 1/2 इंच दोन्ही मधला फरक ठेवायचा आहे, कारण मार्जिन आपण इथे ज्यावेळेस टिप घेऊ त्यावेळेस ते व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच इथे येत आहे आणि इथून आपल्याला हा तिरका टक्स घ्यायचा आहे बघा. आणि हा सुद्धा टक्स आपला 1/2 इंचाचाच राहणार आहे बघा या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच. तर इथं येत आहे अशा पद्धतीने आणि ह्या अशा पद्धतीने हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे बघा. या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर बघा इथं पूर्ण हे मार्किंग करून झालेलं आहे. तर खालच्या साईडने आपण वाढवणार आहोत 1/2 इंच. तर बघा हे सुद्धा वाढवायची आपल्याला गरज नाही, पण ज्यावेळेस आपण इथं अशा पद्धतीचा टक्स घेऊ त्यावेळेस कापड तिरकं जाईल, त्यासाठी आपण हे घेत आहोत बघा. हे बघा अशा पद्धतीने कापड तिरकं जाणार, त्यासाठी आपण हे 1/2 इंच वाढवून घेत आहोत. जरी उंचीला कमी पडलं तर हे आपण वापरू शकतो. यासाठी डायरेक्ट कापडावरील कटिंग आहे त्यामुळं मी तुम्हाला दाखवत आहे ते. हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने वाढवून घ्यायचा. त्यानंतर इथं आपण 3 इंच वाढवून घेतलेला आहे. तर त्या 3 इंचामध्ये मागील जो टक्स आहे त्याचं 1 इंच आहे, 2 इंच या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने कमरेच्या साईडला आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे आणि छातीच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. जरी एक्स्ट्रा झालं तरी ते कट करून आपल्याला काढता येतं, कमी पडायला नको. या पद्धतीने आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण इथं पूर्ण कटिंग बघितलेलं, पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि आता हे आपण कट करून घेऊ. तर बघा इथे आपण 1.25 इंच घेतलेला आहे. 1/2 इंच 1 इंच घ्यायला हवं होतं, ते 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला. तर ही सुद्धा तुम्हाला एक मी टिप्स सांगितलेली आहे. ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने इथे टक्स घेतो बघा, अशा पद्धतीने टक्स घेतल्यानंतर हे कापड जे आहे ते आतमध्ये जातं आणि बरोबर इथं 1/2 इंचाचा गॅप तयार होतो मागच्या भागामध्ये आणि पुढच्या भागामध्ये. तर तो 1/2 इंचाचा गॅप तयार न होता 1/2 इंचाचा तयार व्हावा यासाठी मी 1.25 इंच हे घेतलेला आहे. तर बघा ही एक छोटीशी टिप्स तुम्हाला मी इथं सांगितलेली आहे, ती फॉलो करायची आहे तुम्ही. आणि त्याच्यानंतर बघा ब्लाऊज ज्यावेळेस आपण स्लीव्हजला जोडतो त्यावेळेस इथं अशा पद्धतीने फुगा येतो बघा. आणि घातल्यानंतर आपण असं म्हणतो की इथं कसं काय फुगा आला. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा हा अशा पद्धतीने आतून थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे इथं स्लीव्ह जोडल्यानंतर बाही जोडल्यानंतर फुगा येणार नाही. ही एक तुम्हाला मी इथं छोटीशी ट्रिक सांगितलेली आहे बघा. अशा पद्धतीने ती फॉलो करायची आहे. एकदा शिवून बघा तुमच्या लक्षात येईल. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आता हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो या पद्धतीने याच्यावरती ठेवून हे जे मार्किंग केलेलं आहे आपण ते पूर्ण याच्यावरती उमटवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला घेऊ त्यावेळेस दोन्ही साईडला मार्किंग व्यवस्थित असेल. तर बघा या पद्धतीने उमटवून घ्यायचं आहे आणि आता हे डार्क करून घेऊ बघा. या पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे बघा.
हे बघा, या पद्धतीने हा टक्स जो आहे तो थोडासा आपल्याला अशा पद्धतीने तिरका घ्यायचा आहे बघा. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा हा टक्स आपण उमटवून घेतलेला आहे. या पद्धतीने उमटवून घ्यायचा आहे. आणि आता आपण स्लीव्ज कटिंग बघू. तर बघा, अशा पद्धतीने हे जे अस्तरचं कापड, ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे, तर बघा अशा पद्धतीने हे ब्लाऊज पिसाचं जे कापड आहे ते आपल्याला हे बघा या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे याची. आले लक्षात? या साईडला आपला दंडघेर राहणार आहे, या साईडला आपलं शोल्डर राहणार आहे. तर बघा, बाही उंची जी आहे ती आपली 4 इंचाची आहे. 2 इंच घ्यायचं आहे बघा, 4 इंचाची आहे. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, 2 इंच घ्यायचा आहे. 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर आपण 6 इंचावरती मार्किंग करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने. आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे बघा. या पद्धतीने उंचीचं मार्किंग आपण 6 इंचावरती केलेलं आहे. 2 इंच आपलं त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे बघा. तर आता इथं बाही गडी जी आहे ती आपल्याला 9 इंचावरती टाकायची आहे. तर इथं या साईडने आपण वाढवून घेणार आहोत. त्याच्यानंतर 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं. तर बघा, या पद्धतीने इथे मार्किंग करते. या साईडला आपलं ते राहणार आहे शिलाई मार्जिन. इथून कॅप हाईट टाकायची आहे आपल्याला 2.25 इंचावरती, कारण बाही उंची कमी आहे. या साईडने बंद बाजूने आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि इथून हे तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जॉईन केल्यानंतर अशा पद्धतीने टेप लगेच दुमडायचा आहे आणि इथं मध्ये काढून घ्यायचा आहे. आता या मध्यापासून 1/2 इंच वर घ्यायचं आहे. आणि इथून हे बघा, या पद्धतीने सरळ लाईन आखायची आहे आणि इथून बाहीला गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता बाहीचा आतील आकार देऊ. या पद्धतीने 1 इंचावरती सरळ लाईन आणि या पॉइंटचा मध्य काढायचा आहे. आणि इथून 3 रेषा एवढं खाली घ्यायचं आहे. इथून या पॉइंट पासून 2 रेषा एवढं खाली घ्यायचं आहे. आणि परत या पॉइंटचा आणि या पॉइंटचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. आणि इथून 1 रेष एवढं वर घ्यायचं आहे. आता हे आपल्याला पॉइंट फक्त जॉईन करायचे आहेत बघा, या पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने इथं आपला आकार तयार झालेला आहे. स्लीवचा बाहीचा आकार तयार झालेला आहे. आणि आता आपण दंडघेर टाकून घेऊ बघा. दंडघेर आहे आपला 5.5 इंच आणि त्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच या पद्धतीने. आणि इथून आपल्याला हे तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आता हे आपण कट करून घ्यायचं आहे. या साईडने जेवढी कमी पडलेली आहे तेवढी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. नंतर ते मी ब्लाऊज शिवताना तुम्हाला दाखवते. या पद्धतीने बघा, इथं आपण स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे. इथं आपल्याला तर बघा, इथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा, इथे तुम्हाला मी पूर्ण फोरटक्स ब्लाऊजची आपण इथे पूर्ण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग बघितली. हा मागील भाग तयार केला. हे दोन पुढचे भाग. तर बघा, याला क्रॉसपट्टी नाही, बिना क्रॉसपट्टीचा फोरटक्सचा ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. आणि ही स्लीव्ज. त्याच्यानंतर हे एक्स्ट्राचं जे कापड राहिलेलं आहे ते आपल्याला गळपट्टीसाठी लागणार आहे, हुकपट्टीसाठी लागणार आहे आणि त्याचबरोबर कमरेच्या पट्टीला सुद्धा लागणार आहे. तर बघा, आजचा आपला शिवण क्लास, घर बसल्या शिवण क्लास करा, याचा 10वा दिवस आहे. यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट कापडावरती फोरटक्स ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. आणि हा ब्लाऊज सुद्धा आपण उद्याच्या भागामध्ये स्टिच करणार आहोत.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचे आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा.